नमस्कार. आता आपण फणसाची भाजी करणार आहे. कवळा फणस आहे, त्याची आपण भाजी करतो. त्याला आता आपण भाजीवाल्याकडून सर्व काढून घेतलंय वरचं आणि असं कट करून आणलंय. आता आपण त्याला कापून घेऊया. तीन भाग असे गोल कापून घेतले आणि आता आपण त्याला मध्ये कट करायचे. चिकट लागायचं असं तर हाताला तेल लावून घ्यायचं, मग चिकट नाही लागत. आणि हा मधलं काढायचं, पाव म्हणतात त्याला. हा मधला भाग काढून टाकायचा. तो खायचं नाही, पोटात दुखतं ते खाल्लं. मग ते काढून टाकायचं. आता ना आपण हे कट करून घेतलं, त्याचा तो पाव असतो ना ते काढून टाकलाय आणि आता आपण ह्याला शिजवणार आहे. आता आपण ह्याला धुवून घेतलं आणि आता कढईमध्ये शिजवून घ्यायचं. कुकरला पण आपण शिजवू शकतो, पण कुकरला एकदम पूर्ण शिजून जातो आणि मऊ मऊ होतो ना, म्हणून आता असं कढईमध्ये शिजवून घेऊया आपण. फणस चांगला शिजून झालाय, आता आपण त्याला काढून घेऊया. फणस आपण पाण्यातून काढला, थंड झाल्यावरती आपण त्याला बारीक कापून घेतलं, थोडंसं म्हणजे हातानेच कुस्करला आणि पिळून घेतले. आणि आता आपण त्यात तिखट, मीठ, हळद सर्व लावून घेऊया. तिखट आवडीप्रमाणे घ्या, हळद घेऊया आणि मीठ चवीनुसार घेऊया. आणि आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया ह्याच्यातच. आणि आपण ह्याला फोडणीला कांदा कढई तापत ठेवली आहे, त्यात आता आपण तेल टाकूया. तेल तापलंय, त्यात आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली, त्यात आपण जिरे टाकूया. जिरा पण चांगला फुललाय, त्यात आपण एक कापलेला कांदा टाकूया बारीक. आपण त्याला थोडंसं लालसर करून घेऊया आणि मग त्यात आपण फणस टाकूया, तिखट मीठ लावलेला. कांदा तर छान लालसर झालाय आणि आता आपण त्यात फणस टाकूया, त्याला तिखट मीठ लावलेला. खूप छान लागते अशी फणसाची भाजी आणि झटपट होते, टाईम पण नाही लागत त्याला. भाकरीसोबत सुंदरच लागते. भाकरीसोबत छान लागते. ताजी भाकरी जरा लागते, शिळी भाकरी असले तर त्याच्यावर आणखीन सुंदर छान लागते. हां, आपण ह्याला आता चांगलं कांद्यामध्ये थोडा वेळ परतलं आणि आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया. फणसाची भाजी रेडी झाली आहे. मस्तपैकी त्याला अशी 5-10 मिनिटं अशी वाफ दिली ना तर चांगली शिजते मग, आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही पण करा अशी फणसाची भाजी आणि सांगा कशी झाली. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.